नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. खरं तर अश्वमेघ युवा मंचच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी दिव्यांग बांधव, अंध बांधव आणि आदिवासी ठाकर समाजातील दिव्यांग बांधवांचा या ठिकाणी शाही विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. आणि याच विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी पुणे म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील उपस्थित आहेत. दादा, आपलं मनापासून स्वागत. खरं तर आपण आलात, या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त केले. काय आशीर्वाद द्याल आणि काय शुभेच्छा द्याल गणेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना? खरं म्हणजे मी गेल्या अनेक वर्षापासून गणेश भाऊ कवडे यांचा माझा संबंध अतिशय जवळचा अनेक वर्षापासून राहिला आहे. किती मतभेद झाले तरी कधी आमच्यापासून दूर न गेलेला माझा कार्यकर्ता. त्याचं कौतुक ह्यासाठी करावंसं वाटतं की नवीन प्रत्येक वेळेला काहीतरी हटके, वेगळं, आणि हे वेगळं पण आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून उपस्थित असलेले सर्व अंध, अपंग, दिव्यांग व्यक्ती त्या वर्गाला सन्मान देऊन त्यांच्यातील आणि आदिवासी भागातील काही गोरगरीब गरजूंचा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे, या अश्वमेघ युवा मंचच्या माध्यमातून. त्यात दुसरं असं आहे की हा विवाह सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. आणि हे करत असताना सर्वसामान्य ठिकाणी आपण पाहतो की लग्न होतात, ते सामुदायिक विवाह सोहळे होतात. त्यांच्यापेक्षा वेगळा ह्यासाठी आहे की सर्व नववर आणि नववधूंना सगळं काही, अगदी चपलेपासून सोन्याचे मंगळसूत्र, 3 ड्रेस, 3 साड्या, हे सगळं शाही स्वरूपामध्ये देण्याचं काम गणेशच्या माध्यमातून होतं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेवण व्यवस्था किंवा हे सगळं काम करण्याचं चांगलं काम गणेशच्या माध्यमातून होतं आहे. गणेश कवडे जेव्हा ओझर देवस्थानचे अध्यक्ष होते तेव्हासुद्धा एक महाराष्ट्राला ह्या तीर्थक्षेत्राची आगळीवेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न गणेश भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे. अजूनही चांगल्या पद्धतीनं काम करण्याची सवय आणि अनुभव गणेशच्या पाठीमागं आहे. त्या माध्यमातून आज जे 6 नववर आणि नववधू विवाह बंधनामध्ये प्रवेश करत आहेत त्या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, या जुन्नर पुण्यभूमीच्या वतीनं, वीरभूमीच्या वतीनं त्यांना शुभाशीर्वाद अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर दादा, आपण महायुती सरकारचे एक महत्त्वाचे घटक आहात. पुढल्या काळामध्ये, भविष्यामध्ये आपल्या माध्यमातून या अश्वमेघ युवा मंचचे जे काही सामाजिक कार्य आहे त्याला बळ मिळण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का, किंवा काही होऊ शकतं का? खरं म्हणजे अशा प्रकारचे युवा मंच जे खरोखर शोबाजीपुरतं मर्यादित नाही, तर समाजाला जे हवं आहे ते काम या युवा मंच माध्यमातून होतं आहे. आणि जे काय युती सरकारच्या माध्यमातून असेल किंवा माझ्यासारख्या माध्यमातून जे काय मदत लागेल, जे काय सहकार्य लागेल, ते करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ह्या युवा मंचाला सरकारच्या माध्यमातून कुठंतरी एक वेगळी जाणीव सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे. नवीन ओळख या युवा मंचाची महाराष्ट्रापर्यंत झाली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दादा, मनापासून धन्यवाद. तर हे होते शिवाजीदादा आढळराव पाटील की ज्यांनी नववधूवरांना शुभाशीर्वाद दिलेले आहेत. आणि असे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंचांना किंवा संस्थांना राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बळ देण्याचं देखील त्यांनी आश्वासित केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतिक वाबळेसह मी लक्ष्मण दातखिळे, LDTV मराठी, लेण्याद्री.